जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या। बजरंग जय बजरंग। आपण सर्वांनी टाळ्याच्या गजरात प्रमुख अतिथींचे स्वागत करावे अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो। संघटनेचा एकच उद्देश आहे, आमच्या वडार समाजाचा विकास व्हावा। कारण शिवाजी महाराजांसाठी लढणारे फक्त मावळेच होते आणि तेही कमीच होते, पण शिवाजी महाराजांना ह्या स्वराज्य निर्माण केलं महाराष्ट्रामध्ये। तसं त्या पद्धतीने स्वराज्य निर्माण करण्यासाठी आदरणीय विजयदादा आज संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करत आहेत। टी.एच. चव्हाणांनी मला कॉल केला, दादा आता घरात बसून जमणार नाही, समाजाला काहीतरी करून दाखवावं लागेल। माझा तरुण वर्ग आज बेरोजगारच्या रोडवर आहे, नोकऱ्या नाही, आपल्या हाताला कामं नाही, सर्व मशनी निघल्या, आपल्या टापकरांना पण दगड फोडण्याचं काम राहिलेलं नाही, कारण सगळ्या मशनरी निघलेल्या आहेत। मग समाजाचा उद्धार कसं होईल, माझ्या समाजाचं चांगलं कसं होईल, हे सर्व बघून आज विजय गोरे या ठिकाणी व्यासपीठावर तुमच्याशी मी बोलत। आता मी गप्पा बसणार नाहीये। तुम्हाला नेता व्हायचा असेल तर तुमच्या खिशातले पैसे खर्च करा पहिले। तसे सर बोलले, तुम्ही फक्त शासनाकडे असं आतुरतेने बघू नका, मला जेव्हा ते देतील तेव्हाच मी समाजाला देईन। त्या कालांतराने तुम्ही सगळे पैसे कमवलात तर त्याच्यातले 10% समाजाला खर्च करण्याची ही ताकद तुमच्यामध्ये पाहिजे, तेव्हा तुम्ही नेता समजा, तेव्हा तुम्ही या समाजाचा अध्यक्ष